हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात? जे चॅनलवरती नवीन आहेत ना, त्यांना मी माझी ओळख करून देते. मी पूजा आणि माझे रोजचे डेली रूटीनचे व्लॉग आणि माझी प्रेग्नन्सी जर्नी तुमच्यासोबत शेअर करते. तर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार ना, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचं मत मला कमेंट करून नक्की सांगा. सर्वात आधी आज श्रावणी सोमवारसुद्धा आहे आणि त्याचबरोबर नागपंचमीसुद्धा आहे. तर तुम्हाला श्रावण सोमवाराच्या आणि नागपंचमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चला तर आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. आज श्रावण सोमवार होता म्हणून सकाळीच लवकर उठले आणि खूप तयारी केली मनापासून आणि विचार केला की आज मस्त आपण पूजा वगैरे करू, मस्त व्हिडिओ काढू आणि पूर्ण प्लॅन फसला माझा. कारण ना पूजा करता करताच माझी अचानक तब्येत बिघडली आणि नाईलाजाने मला आराम करावा लागला. पूजा वगैरे करून घेतली आणि थोडा आराम केला आणि काहीतरी खाऊन घेतलं, कारण आजकाल ना भूक ना माझ्याच्यानं अजिबातच कंट्रोल होत नाही. नंतर मग स्वयंपाकाला लागले आणि आज जेवणामध्ये पुरी भाजी बनणार होती, बटाट्याची भाजी आणि पुरी. तुम्हाला म्हटलं होतं की मी आज माझं पूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार, पण आज म्हणजे सकाळीच मी साडी घातली होती आणि एवढं जास्त मला कसं तरीच व्हायला लागलं साडीमुळं. खूप जीव घाबरायला लागला आणि खूप गरम होत होतं. पूजा केली मी उभी राहून, तर चक्कर येत होते मला. मग त्याच्यामुळे ना मी काही शूट करू शकले नाही थोडंसं. मग त्याच्यानंतर मी देवाच्यासाठी नैवेद्य वगैरे बनवला आणि आज जेवणामध्ये पुरी भाजीच बनवली होती. कारण आज म्हणतात ना की गॅसवरती तवा वगैरे आपला ठेवायला चालत नाही आणि काही कापकूप करायला पण चालत नाही, भाजी वगैरे चिरायला चालत नाही. तर त्याच्यामुळे ना आज आलूची भाजी म्हणजे उकडलेल्या आलूची भाजी आणि सोबत पुऱ्या बनवल्या होत्या. ते शूट करणं झालं नाही माझ्याच्यानं, कारण प्रेग्नेन्सीमुळे ना कधी तब्येत चांगली राहत नाही. खूप इच्छा होते व्लॉग शूट करायची, तुमच्यासोबत सगळं शेअर करायची, पण कधी ना म्हणजे आपलं शरीर साथ देत नाही एखाद्या वेळेस. खूप जीव घाबरल्यासारखं होत होतं, चक्कर येत होते ना, म्हणून काही शूट करणं झालंच नाही. आता डायरेक्ट संध्याकाळचे आता 6:45 वाजत आहेत आणि आता मोबाईल घेतला मी हाती. आता थोडं बरं वाटत आहे मला. संध्याकाळी थोडं बरं वाटायला लागलं मग मला. नंतर मी किचनमध्ये आली आणि त्यांच्यासाठी आता मला संध्याकाळी उसळ बनवायची होती साबुदाण्याची, तर तेच बनवायला घेतले. प्रेग्नेन्सी म्हणजे फक्त शरीरात होणारे बदल नाहीत, तर मनातसुद्धा खूप बदल होतात. कधी आनंद होतो, कधी भीती वाटते, कधी डिलिव्हरीचा विचार आणि टेन्शन येतं, तर कधी बाळाला पहिल्यांदा हातात घेण्याची कल्पना करून खूप आनंद होतो आणि हे सगळे नॉर्मल आहे. म्हणून जर तुम्ही प्रेग्नेंट असाल ना, तर तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल की माझ्यासोबतच असं का होतं, तर स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक प्रेग्नेन्सी खूप वेगळी असते. माझा अनुभव दुसऱ्या प्रेग्नेंट आईसारखा असेलच असं नाही आणि तुमचा अनुभव माझ्यासारखा असेलच असं नाही. म्हणून दुसऱ्याशी कंपॅरिझन करणंपेक्षा ना आपलं शरीरच ऐकणं खूप महत्त्वाचं असतं. आता माझा 7वा महिना सुरू आहे आणि या काळात मला एक गोष्ट खूप जाणवते. आधी ज्या गोष्टी मी अगदी सहज करायचे, आता त्या थोड्या हळू कराव्या लागतात. घरकाम असो, स्वयंपाक असो किंवा पूजा असो, आता मध्येच थकवा आला तर मी थांबते. आणि मला प्रत्येक प्रेग्नेंट आईनी ना वाटते, प्रत्येक प्रेग्नेंट आईने हे लक्षात ठेवायलाच पाहिजे. आराम करणं म्हणजे आळशीपणा नाही. तुमच्या शरीरामध्ये एक नवीन जीव वाढत असतो, त्यासाठी तुम्हाला शरीराला जास्त ऊर्जा लागते. म्हणून शरीर थकलं असेल तर आराम करा. स्वतःला गिल्ट देऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाणं-पिणं. प्रेग्नेन्सीमध्ये 2 जणांसाठी खायचं असतं म्हणतात, पण त्याचा अर्थ गरजेपेक्षा जास्त खाणं असं नाही. पौष्टिक आणि बॅलन्स डाईट घेणं महत्त्वाचं आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे प्रोटीन, भाज्या, फळं, डाळी, कडधान्य आणि इतर पौष्टिक पदार्थ आपल्या डाईटमध्ये ठेवता येतात. आणि पाणी पुरेसं पिणंही महत्त्वाचं आहे. मला एखादा पदार्थ खावासा वाटला तर मी लगेच खाण्याआधी विचार करते की तो माझ्यासाठी योग्य आहे का? कारण प्रेग्नेन्सीमध्ये प्रत्येकाची गरज वेगळी असते. तुम्हाला काही मेडिकल प्रॉब्लेम असेल किंवा डॉक्टरांनी काही पदार्थ टाळायला सांगितले असतील तर त्यांचा सल्ला फॉलो नक्की करा. तिसरी गोष्ट म्हणजे मेडिसिन आणि चेकअप. ही गोष्ट मी माझ्या एक्सपिरियन्समधून खूप सिरियसली घेते. प्रेग्नेन्सीमध्ये स्वतःहून कोणतेही मेडिसिन सुरू किंवा बंद करू नका. आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड किंवा इतर सप्लिमेंट्स डॉक्टरांनी सांगितले असतील तर ते त्यांच्या सल्ल्याप्रमाणे घ्या आणि चेकअप चुकवू नका. कधी आपल्याला बाहेरून सगळं नॉर्मल वाटतं, पण चेकअपमध्ये डॉक्टरांना काही गोष्टी समजू शकतात. म्हणून मला काही त्रास नाही, यामुळे चेकअपची गरज नाही असं करू नका. चौथी आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेंटल हेल्थ. प्रेग्नेन्सीमध्ये आपण शरीराची काळजी घेतो, पण मनाची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सतत निगेटिव्ह व्हिडिओ पाहणं, दुसऱ्यांच्या प्रेग्नेन्सी स्टोरीज ऐकून घाबरणं किंवा प्रत्येक छोटी गोष्ट सर्च करून टेन्शन घेणं टाळा. तुम्हाला काही शंका असेल तर रँडम इन्फॉर्मेशनपेक्षा तुमच्या डॉक्टरांना विचारा.
कारण इंटरनेटवर प्रत्येक इन्फॉर्मेशन प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य असेलच असं नाही. आणखी एक, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा. मी रोज स्वतःशी एक गोष्ट सांगते, हा काळ कायमचा नाही, हा प्रवास एक दिवस संपणार आहे आणि माझ्या हातात एक माझं बाळ असणार आहे. कधी दिवस कठीण असतो, कधी शरीर साथ देत नाही, कधी मन उदास होतं, पण अशा वेळी स्वतःला थोडं प्रेम द्या. तुम्ही खूप मोठं काम करत आहात. तुमच्या शरीरात एक छोटंसं आयुष्य वाढत आहे आणि त्यासाठी तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. आता थोडे रुटीनबद्दल सांगते. सकाळी उठल्यावर मी लगेच सगळी कामं करत नाही. पहिल्यांदा स्वतःला थोडा वेळ देते. मग घरातली कामं माझ्या एनर्जीप्रमाणे करते. एखाद्या दिवशी एनर्जी जास्त असेल तर जास्त कामं होतात आणि एखाद्या दिवशी खूप थकवा असेल तर मी कमी कामे करते. आणि मला वाटते हे स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आपण महिला आहोत म्हणून घरातली सगळी कामं आपणच केली पाहिजेत असं नाही. गरज असेल तर घरच्यांची मदत घ्या. स्वतःची काळजी घेणं स्वार्थीपणा नाही. आता 7वा महिना असल्यामुळे पुढच्या काही दिवसात माझे चेकअप आणि सोनोग्राफीसुद्धा आहेत. त्यामुळे थोडी एक्साइटमेंट आहे आणि थोडी काळजीसुद्धा आहे. पण आता मी एक गोष्ट ठरवली आहे, जो आपल्या हातात आहे आपण चांगलं करायचं आणि बाकीचं देवावर सोडायचं. प्रत्येक आईला तिची प्रेग्नन्सी सुखरूप जावी, बाळ हेल्दी असावं आणि डिलिव्हरी चांगली व्हावी अशी इच्छा असते. पण त्या विचारात आपण आजचा दिवस एन्जॉय करायला विसरतो. म्हणून आजपासून एक छोटासा प्रयत्न करा. तुमच्या प्रेग्नन्सीमधला प्रत्येक दिवस एन्जॉय करा. बाळाशी बोला, चांगलं म्युझिक ऐका, थोडा वेळ स्वतःसाठी द्या, जवळच्या व्यक्तींशी बोला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. आणि हो, जर तुम्ही प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यात असाल तर तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेल्या रुटीननुसार चेकअप करत राहा. बाळाच्या हालचालीमध्ये अचानक बदल जाणवायला लागला, ब्लिडिंग, पाणी जाणं, तीव्र पोटदुखी, श्वास घेण्यास त्रास किंवा इतर काही चिंताजनक लक्षण जाणवली तर स्वतःहून वेट न करता तातडीने डॉक्टरांशी संपर्क करा. ही माहिती माझ्या अनुभवावर आधारित आहे. प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते. तर आजच्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं आहे, आई होण्याचा प्रवास सोपा नसतो, पण तो खूप सुंदर असतो. कधी थकवा येईल, कधी रडू येईल, कधी भीती वाटेल, पण त्या सगळ्यांमध्ये स्वतःला आठवण करून द्या, मी हे करू शकते. आणि माझ्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये तुम्ही माझ्यासोबत असाल तर हा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये असाल तर कमेंटमध्ये तुमचा कोणता महिना सुरू आहे ते नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून माझ्यासोबत या सुंदर प्रवासात शेवटपर्यंत नक्की राहा. कारण आता माझी प्रेग्नन्सी जर्नी पुढच्या टप्प्यात आली आहे आणि पुढे चेकअप, सोनोग्राफी, माझा अनुभव आणि डिलिव्हरीपर्यंतचा प्रत्येक छोटा मोठा मोमेंट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर आजचा व्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या छोट्याशा बाळाची काळजी घ्या. बाय.